अख्ख्या महाराष्ट्रात आवाज पोहोचलेला आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास 29 महापालिकांचे निकाल हे काल जाहीर झाले. सर्वच महापालिकांच्या प्रचाराला मी काय जाऊ शकलो नाही. मी जेमतेम अर्थात मुंबई, ठाणा, नाशिक आणि संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या 3 महापालिकांच्या प्रचाराला गेलो होतो. चंद्रपूरमध्ये सुद्धा शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आले. परभणीमध्ये उत्तम यश शिवसेनेने प्राप्त केलेलं आहे. पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून जिथे मी जाऊ शकलो नाही त्या सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि साहजिकच आहे, ज्या मतदारांनी जिथे जिथे अगदी चांदा ते बांदा शिवसेना आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला मतदान केलेलं आहे त्या सगळ्या मतदारांना आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन पण करतो. या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडनं लढवल्या गेल्या. जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे अशा पद्धतीने ते साम दाम दंड भेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला. धाक दपटशा, पैशाची लालूच दाखवली, आमिष दाखवलं. काही जणांना आमच्या शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा केल्या, काही जणांना अटका तिकडे झाल्या, काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले. अगदी ठाण्याला गेलो होतो, तिथे आमच्या काही कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, इथल्या उमेदवारांना पैशाची आमिषे पण देण्यात आली. काही ठिकाणी जोर जबरदस्तीने त्यांना उमेदवाऱ्या मागे घ्यायला लावल्या. आणि या सगळ्या गुंडागर्दीला न डरता ज्या उमेदवारांनी ही लढत दिली आणि ज्या मतदारांनी निर्भयपणाने मतदान केलं हे सगळेजण खरोखर लोकशाहीचे रक्षक आहेत. मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच, आजही आहे. तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलेलो नाही. पण ह्या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले, जे काही यश शिवशक्तीने मिळवलेलं आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर घाम फोडला आहे नक्कीच. कारण त्याने एक्झिट पोलचे आकडे असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील, या सर्व म्हणजे एकही प्रयत्न त्यांनी असा सोडला नाही की जिथे शिवसेना नामवणार होईल. एका गणिताचं काय उत्तर मला मिळालेलं नाही. अगदी विधानसभेला सुद्धा किंवा लोकसभेला असेल, माझ्या नक्की लक्षात नाही, मोदीजींची सभा झाली होती शिवतीर्थावर, खुर्च्या रिकाम्या होत्या. विधानसभेला असेल, याही वेळेला आमची सभा झाली. मी आणि राज पहिल्या प्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो. एकत्रित तर यापूर्वी सुद्धा होतो, शिवसेना प्रमुख होते तेव्हा, पण एका व्यासपीठावरनं आम्ही भाषणं केली. आदित्यने पण केलं. आपण सगळेजण साक्ष आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती ती गर्दी, त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही, पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं. रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात हा एक न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे. एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही पैशाचा वाटप केला गेल्या 4 दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी, तो 4 दिवसापुरता वाटप नव्हता. गेले 4 वर्ष हे पैसा पेरत होते. आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते, मी मुंबईपुरतं जर बोलायचं झालं तर जवळपास अर्धे अधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते. ते आता गाळाला गेले. 4 वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना, नगरसेवकांना, नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला
अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा प्रेशर कुकर असेल, मिक्सर असेल, साड्या असेल, म्हणजे प्रचंड तिकडे हा परवा कालचा का परवाचा लोकसत्तेचा अग्रलेख चांगला आहे. हा पैसा येतो कुठून, या पैशाचा सोर्स, त्या सोर्सच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, CBI लागत कसे नाही, आणि एवढं करूनही जो अमाप पैसा वाटला जातो. मग साधारणतः 2015 साली काळा पैसा नाहीसा व्हावा, गैरव्यवहार थांबावा म्हणून आपल्या मोदीजींनी जी नोटबंदी केली होती, ती नोटबंदी अयशस्वी झाली का, याचं उत्तर सुद्धा हे कोणतरी शोधलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही, हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेले आहे. थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरची संपू शकत नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये. कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाही वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते. आणि आज देखील जे साधे साधे शिवसैनिक, अगदी महिला पुरुष निवडून आलेले आहेत, ते साधे आहेत. प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताठमानेने लढू शकते आणि जिंकू शकते हे या शिवसैनिकांनी दाखवलेलं आहे. मी सर्व मुंबईकरांना खास धन्यवाद देतो. मला मुंबईकरांकडनं आणखीन अपेक्षा नक्कीच होती, कारण ज्या काही 25 वर्षात जी काही आम्ही सेवा केली, ज्या काही सुधारणा केल्या, त्या सुधारणा आम्ही सर्वांसमोर ठेवलेल्या होत्याच. कोविड काळात जे काही काम केलं, मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये त्याची एक प्रशंसा झाली. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील, भरघोस आशीर्वाद देतील. ठीक आहे, आशीर्वाद जरी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दिले नसले तरी दिलेत, ते भरपूर दिलेले आहेत. विशेष म्हणजे जे शिवसेनेचे गड आहेत, मराठी पट्टा, या मराठी माणसांनी शिवसेनेवर असलेला त्यांचा आशीर्वादाचा हात हा तसाच ठेवलेला आहे. यापुढे महापालिकेमध्ये आता शिवसेनेचे किंवा सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे सभागृहात जाणार आहेत आणि ते गेल्यानंतर मुंबई महापालिकेची तिजोरी यांनी कशी लुटलेली आहे, कसे कसे गैरव्यवहार यांनी केलेले आहेत, याचा भांडाफोड तर नक्कीच होईल. पण एक कर्तव्यदक्ष मुंबईकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांचे लोकप्रतिनिधी हे काम करतील. आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर ठेवला आहे त्याचा सुद्धा आम्ही नक्की पाठपुरावा करू. आणि मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच वापरली जाईल हे सदैव दडपण आम्ही ह्या मुंबई लुटणाऱ्यांवरती ठेवू. याच्या पुढे आपल्याला काही प्रश्न असेल तर विचारा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. माईक फिरवायचं म्हणजे महापौर बनवण्यासाठी प्रयत्न करणार. नाही, माईक फिरूया का, म्हणजे तुम्हाला तुमचा आवाज पण याच्यात येईल कधी. महामाईक चालू करा. हा चालू नाही, हा चालू नाही. हे इथे बटन. मी अभिनंदन करेन की अतिशय मेहनत करून या ठिकाणी या निवडणुकीला त्यांनी नेतृत्व दिलं आणि चांगल्या प्रकारे ही निवडणूक पार पडली. बऱ्याच प्रकारचे आराखडे विविध लोकांचे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भात होते. निकालाच्या संदर्भातही वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत्या. त्या सगळ्या चर्चांना केवळ विरामच नाही तर त्या चर्चांच्या विपरीत कोणीही अपेक्षित केलं नव्हतं त्याहीपेक्षा जास्त यश हे या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणून आमच्या नेत्यांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं. मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं. दादा आज कॅबिनेटलाही नव्हते, तुमच्या या कार्यक्रमालाही नव्हते, नाही. दादांचं माझं परवाच आमची भेटी झाली. तुम्हाला माहिती आहे, ज्या दिवशी आपलं वोटिंग झालं त्या दिवशी दादा माझ्याकडे येऊन गेले. रात्री सगळे आम्ही बसलो होतो. त्यामुळे
त्या दिवशीच त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे गव्हर्नर साहेब येणार आहेत, त्यामुळे मी याला येऊ शकणार नाही, आपल्या कॅबिनेटला येऊ शकणार नाही, या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही. पुण्याचे दादा आता कोण नेमके? हा? पुण्याचे दादा कोण आता? पुण्याची जनता आहे, आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत. मुंबईमधल्या निकालानंतर संजय राऊतांनी सकाळी टीका केली की पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावरती करण्यात आला. काटावरचं बहुमत जे आहे ते महायुतीला मिळालेलं आहे. अपेक्षेपेक्षा मुंबईमध्ये यश मिळालं असं वाटतं का? जो आकडा 150 पार ठेवलेला होता तो मात्र 116 वर येऊन पोहोचला. साहेब, पहिल्यांदा तर आम्हाला 119 जागा मिळालेल्या आहेत आणि जवळपास आमच्या 14 जागा या अतिशय कमी मताने, 7 मताने, 5 मताने, 100 मताने आम्ही हारलो. पण ठीक आहे, पूर्ण बहुमत. तुम्ही हे बघा, एवढ्या जागा गेल्या 3 निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळेची एकत्रित, त्यांना मिळाल्या नव्हत्या. त्यांचा 3ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत. त्यामुळे आता कोण काय म्हणतं, काय असतं की गिरा तो क्या हुआ, टांग तो ऊपर थी, असे म्हणणारे खूप लोक असतात. त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं. देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबईमध्ये. देवाच्या म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या? वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे, तुम्ही आमचा सोडू. शिवसेनेचे काही नेते म्हणतायत त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात का? उद्धव ठाकरे साहेबांशी तुमचं काय बोलणं? नाही, माझं काही बोलणं झालं नाही, अद्याप तरी शुभेच्छा आल्या नाहीत. शिवसेनेच्या काही नगरसेवकांचं म्हणणं आहे की अडीअडीच वर्ष महापौर पद जे आहे ते वाटलं जावं का? आता मुंबईमधलं महापौर जे आहे ते अडीअडीच वर्ष भाजप आणि शिवसेनेनं वाटून द्यावं असं काही नाही, आम्ही बसून ठरवू ना. बघा, आता याच्यामध्ये महापौर कोण, महापौर कधी, महापौर किती वर्ष वगैरे या सगळ्या गोष्टी शिंदे साहेब आणि मी आणि आमची दोन्हीकडची नेते मंडळी आम्ही बसून ठरवू. काही त्यात वाद येणार नाही. छान पद्धतीनं दोन्ही पक्ष आम्ही मुंबई चालवून दाखवू. शिवसेनेला म्हणावं तसं यश मिळालं नाही त्यामुळे भाजपची अडचण झाली. शिवसेनेला म्हणावं तसं यश मिळालं नाही म्हणून भाजपची अडचण झाली. मी असं म्हणणार नाही. त्यांच्याही काही जागा खूप कमी मताने गेलेल्या आहेत. शेवटी या सगळ्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदाच तेही अशा पद्धतीनं निवडणूक लढत होते. त्या मनाने त्यांना यश चांगलं आलं. यापेक्षा जास्त होती, पण ती काही थोड्या मतांनी त्या जागा गेलेल्या दिसतात. दादा मुरली अण्णांना आणि महेशदादांना ज्या पद्धतीने टार्गेट करत होते सांगितलं का तुम्हाला? अजून सुद्धा दादा त्यांना बोलताना आमचे हे दोन्ही नेते एवढे सक्षम आहेत की त्यांना कोणाकडे तक्रार करायची गरज नाही आहे. ते स्वतःच पुरून उरतात आणि ते त्यांनी दाखवून दिले. सर, कांग्रेस के कई जगहों पे खाते भी नहीं खुले हैं और राष्ट्रीय पार्टी कही जाती है, लेकिन उनके जिस तरह हालात हुए हैं महाराष्ट्र में, खासकर निकाय चुनाव में, उसको कि मैं आपको साफ शब्दों में कहता हूं कि महाराष्ट्र ने इस बार तय कर दिया था कि जो मोदी जी के साथ हम उनके साथ, इसलिए आप देखिए की ठीक आहे, काही काळा प्रतिकूल असतो, पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहेत, याचा मला नक्की अभिमान आहे. उपमुख्यमंत्री शिंदे ज्या प्रभागामध्ये रहिवासी आहेत किंवा ते संविधानिक पद नाहीये. ज्या प्रभागामध्ये नाही, पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा. ते संविधानिक पद नाहीये. शिंदे ज्या प्रभागामध्ये कोण शिंदे? त्यांचा वाढदिवस एकनाथ आहे. शिंदे ज्या प्रभागामध्ये राहत आहेत त्या प्रभागामध्ये तुमच्या उमेदवाराने, ठाकरेंच्या उमेदवारांनी शिंदेच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम काय नाव त्यांचं? कोणाचं? त्या उमेदवाराचं नाही मला माहिती. जोरात बोला ना. खुपसे म्हणजे दोन्ही अर्थाने आहे. खुपसे काही समजण्यासारखं आहे आणि खुपसे म्हणजे खुपसे. उद्धवजी, जी आकडेवारी, माझा आवाज आहे खणखणीत, जी आकडेवारी आहे ठाकरे बंधूंची, त्यात असं एक विश्लेषण केलं जातंय की मनसेची शिवसेना पक्षाला जास्त मदत झाली तुमच्या पक्षाला आणि तुमचे नगरसेवक जास्त निवडून आले तुलनेत मनसेचे तितकं संख्याबळ. करते मॅच्युअर्ड आहेत, या सगळ्या गोष्टी समजतात आणि विरोधी पक्ष राहणार की नाही हे सत्ता पक्षाला विचारण्याच्या ऐवजी विरोधी पक्षाला विचारलं पाहिजे की तुम्ही विरोधी पक्षाची कामगिरी करणार आहात का, तुम्ही मेहनत करणार आहात का,
तुम्ही मैदानात उतरणार आहात का? मी पण विरोधी पक्षात अनेक वर्ष काढले आहेत आणि रिसेंटली 2019च्या शेवटी सगळ्यात जास्त जागा घेऊन निवडून येऊनही मी विरोधी पक्षनेता झालो. पण 2.5 वर्ष विरोधी पक्षनेत्याचं काम हे चोखपणे मी बजावलं. आपल्याला ज्या दिवशी विरोधी पक्षात जातो त्या दिवशी जनतेतही राहावं लागतं, इश्यूज पण घ्यावे लागतात. घरी बसून कुठलाही विरोधी पक्ष तयार होत नाही. सर, मुंबईमध्ये मनसेच्या ज्या जागा आलेल्या आहेत, तुम्ही याआधी म्हटलेलं होतं की युती नक्की कशासाठी केली हे निकालानंतर राज ठाकरेंना कळेल. उद्धव ठाकरेंच्या जागा वाढल्या, मनसेच्या मात्र 7 ते 8 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागेल. मी हे आधीच सांगितलं होतं, कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण द बिगेस्ट लुझर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं हे मनसे राहील. आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही. उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय. चला, एकनाथ शिंदेंनी सगळे नगरसेवक त्यांच्या एका खासगी हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे काय नक्की प्लॅन आहे असं, म्हणजे पुन्हा एकदा पळवण्याचं, म्हणजे जसं आमदारकीच्या वेळेस झालं एका खासगी हॉटेलमध्ये ठेवलं. आता कुठेही पळवापळवी नाहीये. आता सगळं शांतपणे आहे. आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत. त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे. एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित, जसं आम्ही बोलवलं आता इथे मी आलो तर नाही, राहायला वगैरे कोणी जात नाही. काय काळजी करू नका. शरद पवार की आमचे अधिक फोडले होते तरी सुद्धा 54 फोडले होते तरी सुद्धा आमचे 65-66 निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी, आता बघूया, या 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पुढची तारीख कधी जून, जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेची 2028, 29, 30 सालची कधी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाही आहे. त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत. उद्धवजी, 8 MIMचे उमेदवार जे आहेत ते निवडून नगरसेवक झालेले आहेत. शिवडीसारख्या भागामध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. काय कारण आहेत MIMचे उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आले? 8 त्यांना इतरांपेक्षा जास्त मतं पडली. नाही, पण काय राजकीय गणित काय राजकीय, उद्धवजी, राजकीय गणित काय आहे की मुंबईत 8 MIMचे नगरसेवक? अरे पण मी कसं सांगू ते? भाजपने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता त्यानंतर सोडला आता? त्याचा फायदा झाला असं वाटतंय का एकूणच या निवडणुकीत? भाजपने मतं तिकडे गेली असं वाटतं का? भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, मुद्दा कधीच घेतला नाही. ते त्यांचं निवडणुकीचं ढोंग आहे. त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे. नाही, आवाज इथून येत नाही. नावगाव परळ तुमचा बालेकिल्ला राहिलेला आहे, तो शाहूज आहे. दुसरीकडं प्रभाग क्रमांक 173 मध्ये जो 30 वर्षापासून तुमच्या हातात होता तो ढासळलेला. कुठला? शिल्पा पेटुसकर भाजपच्या विजयी झाल्या. एरिया कोण? मला असं आकडा. हां, ठीक आहे. पण तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरीमध्ये आमची निवडून आलेली आहे, जो त्यांचा बालेकिल्ला होता. सचिन पाटील निवडून आलेले आहे. असं होतात ना. बघा, लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात, पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या. आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली, दुबार मतदार पकडून दिले, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चोरीमारी करताना आले. पण तरीसुद्धा अगदी झालीच नाही असं मी नाही म्हणणार. थोड्या दिवसात त्याची पण माहिती आम्हाला मिळेल. उद्धवजी, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आपण मुंबईचा विचार करू, ज्या आक्रमण होते गदिनीमुळे, ते गिरगावमध्ये पण झालंय, दादरमध्ये पण होत आहे, पण असा विचार करून आपण एकत्र आलो. आता या काळामध्ये जे खूप असं विचारपूर्वक बोलतात की आम्ही शिवसेनेला बाजूला काढलं. मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या दादरमध्ये पण इथे आल्यानंतर आम्हाला वाटतं की आधार होते बाळासाहेबांचा. तर आता हा विचार करून आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनेचा महापौर होऊ शकतो असा विचार केला जाईल. तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या.
चुनाव प्रचार जब शुरू भी नहीं हुआ था उसके पहले हमने मुंबई में कई जगह होर्डिंग्स देखी थी जिसको रखा गया था। जब चुनाव प्रचार शुरू हुआ था कि उसके पहले मुंबई में कई जगह होर्डिंग्स लगी थी। अब नहीं तो कभी नहीं, यही वक्त है मुंबई को बचाने का, मराठी मानस को साथ आने। क्या वो वजह आप देखते हैं कि इनका प्रचार होने के बाद भी मुंबई का जो आप चाहते थे कि महापौर आपके पार्टी का वो होने वाली स्थिति अभी है नहीं? सवाल ये कि प्रचार आपने किया उसके वजह से उसके बाद भी आपको जो संख्या नहीं, लेकिन इसीलिए मैंने कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि जो भी काम हमने पिछले 25 साल में किया, खास कर कोविड के समय में किया, तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी, बिल्कुल नहीं रहे ऐसे नहीं बात हुई है। और खास कर मराठी इलाका जो है वहाँ के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही, और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है, अन्य धार्मिक भी है, वो भी हमारे साथ है। अपेक्षा तो और थी, अगर हमारे 100 भी आ जाते तो लगता अरे और 25 आने चाहिए थे। तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए, इसलिए तो काम करना पड़ता है। लेकिन एक बात और चलेगी, उत्तर भारतीयों खासकर जो ये कहा गया, अगर बटोगे तो भी पिटोगे और नहीं बटोगे तो भी पिटोगे, इसका नुकसान हुआ कहीं ना कहीं लोगों के मन में। ये जहर फैलाने वाले हैं कौन? और यही तो मेरा सवाल था कि नहीं, ये क्या कहा था आपने, बटेंगे तो पिटोगे, तो ये जहरीला प्रचार किया किसने? नहीं, फिर अगर मैं ऐसी बात कहूँ, हम ट्रैक बदली हो जाएगा। मॉब लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग हैं, वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना, और हमने तो कोविड के समय में ना मैंने कभी किसी की भाषा देखी थी, ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था। मैंने तो मेरा कर्तव्य निभाया था और हमने हमेशा निभाया। जो भी कोस्टल रोड किया है या पानी की समस्या है, हर घर में जाता है, पानी भी जाता है, हर कोई वहाँ से जाता है। अंकित वगैरह तो उसी वोट्स में तो आए ना, अंकित आए ना, हमारे कुछ लोग कांदिवली में है, मागाठाणे में है, अन्य गोरेगांव में आए। जैसे आदित्य कह रहा है कि उत्तर भारतीयों ने भी हमें वोट तो किया ना। भाजपचा महापौर होणं आता जवळजवळ सिद्ध झालेले आहे, पण आता मुंबईची चावी आता दिल्लीकरांच्या हातात जाणार, पण हे रोखण्यासाठी आपलं काय पावलं असेल? त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो ना ओरडून, त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो की अफगाणिस्तान होऊ देऊ नका। आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही कमजोर नाही आहोत, आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच। देवेंद्र फडणवीसांनी आता संभाजीनगर माहिती दिली की अजून मला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आलेल्या नाही, अपेक्षा आहे काय माईक फिरत होते। देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्यावर अजून उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा देणार का, फोन करून शुभेच्छा द्यायला मला मी तेवढा काही खतरूड नाही आहे, पण साहजिकच आहे एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्याला टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे। सर, एक प्रश्न असा विचारायचा आहे, ह्या वेळेला राज्य निवडणूक आयोगाकडे ज्या कंप्लेंट्स केल्या गेल्या त्यापैकी एक कंप्लेंट जी नवीन होती ती म्हणजे शाई बद्दलची, इंडेलिबल इंक। आता त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की ज्यांनी हे पुसण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध आम्ही नाही, अशा निवडणूक आयुक्ताबद्दल विरुद्ध जनता ऍक्शन घेईल। त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये, ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाही आहेत, त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये। लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल। पण हा इशू कितपत सिरियस आहे? नाही, मी दिला ना, आता बोललो नाही, मी उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये, संविधानाचा अनादर करू नये। संविधानापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे नाहीत, ते सुद्धा एक मतदार आहेत, त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो। ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का, हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल। आणि दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभरातले जे आकडे आले त्याचं एकंदरीत विश्लेषण करता तुम्हाला असं वाटतं का की 2029च्या निवडणुकांसाठीचं हा प्रिव्ह्यू आहे किंवा त्यावेळेला कशी हे एकंदरीत राज्याचं चित्र दिसेल त्याबद्दल हे लक्षण आहे? आपल्या मराठीमध्ये काही म्हणी असतात आहेत, त्याच्यात एक म्हण खूप छान आहे, अति तेथे माती। ह्यांचं आता अति होते त्याच्यामुळे त्याची माती व्हायला वेळ नाही लागणार, म्हणजे 29 सुद्धा खूप लांब झालं।
सर हिंदी में एक सवाल है कि अब महाराष्ट्र में और मुंबई में रिजॉर्ट पॉलिटिक्स जो है वो शुरू हो चुकी है। महापौर को लेकर आप क्या कहेंगे? आप लोगों की गिनती हालांकि उतनी नहीं है, लेकिन उसके बावजूद कुछ आगे का प्लान अगर आप बता पाएं। नहीं, मैं क्या बता सकता हूँ। अभी पहले किसने कहा ना, अभी वो मांग कर रहे हैं। 2.5 साल के महापौर पद की मांग। हाँ, तो पहले तय होने दो। 2.5 साल में उनमें जो आए हैं, अगर पहले 2.5 साल महापौर बनेगा क्या, कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर ये महापौर, जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही मुख्यमंत्री बनाया था, वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या? वो देखने जैसी चीज़, अभी इंटरेस्टिंग होगी ये बात। मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे, भाजपा महापौर बनाएगी। दुबार मतदानासंदर्भात आपण नेहमीच मोकल होतात, तर आपल्यापर्यंत बूथवरनं दुबार मतदानाच्या काही केसेस आल्यात का, कंप्लेंट्स आल्यात का तुमच्या कार्यकर्त्यांकडनं, आणि त्याचं पुढे काय? काही ठिकाणी आलेले आहेत, अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं नसल्याच्या तक्रारी आल्या। विशेष म्हणजे गणेश नाईकांचं नाव नव्हतं, हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो। एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं, त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा त्याचे दुखतात, हे फार गंभीर आहे। मुंबईमध्ये आधारयुक्त आकडा तुम्हाला गाठला, पण बाकी महानगरपालिकेमध्ये बघितलं मुंबईच्या बाजूच्या पार्टी, जिथं 2000 आत्ता अलीकडच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला चांगली मतं मिळाली, खासदार आणि आमदारही होऊन झाले होते। परभणीमध्ये मिळाले ना चांगली, बाकी ठिकाणी बाकी नाही। म्हणून मी काय म्हटलं की जसं काही ठिकाणी जरा एक संभ्रमावस्था आहे, जरूर आहे, हे मान्य करावं लागेल। थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल। आपण मुंबईवर जास्त लक्ष केंद्रित केलं, बाहेर जास्त त्याच्यामुळे ते सांगतो आपण गेला असता हे आहे सत्य, म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली। जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने साधन सामुग्री, याचा अर्थ तुम्हाला कळतो, चा वाटप पलीकडनं झाला, एवढी साधन सामुग्री आम्ही आणू शकत नाही, कारण आम्ही मुळामध्ये ज्या पद्धतीने ते पैसे ओरबाडत आहेत, महापालिकेची तिजोरी रिकामी करणं, इतर काही गोष्टी करणं, त्या वृत्तीचे आम्ही नाही आहोत। सर लेकिन सवाल ये कि जो पूरा एमएमआर रीजन कभी शिवसेना का ही मैं विचारू तुमच्याकडे माहिती, एमएमआर रीजन पूरा शिवसेना का कभी बेल्ट नहीं है, रहेगा ना, वापस आएगा। अभी इस वक्त भी हम देख रहे हैं कि जो ठाणा आपका कभी गढ़ था, अभी वहाँ एकनाथ शिंदे की उधर से सकता है, केडीएमसी है आगे नवी। देखो ऐसी नहीं, एक बात ऐसे कि जैसे सीजन होता है, पतझड़ तो होती है, फिर से नए पत्ते आते हैं, तो अभी फिलहाल तो कुछ जगह पर पतझड़ हुई होगी, नए पत्ते आएंगे। कोपले फिर फुटाएगी चाक पर, लोगों के साथ पहुंच सकते थे, आप प्रचार में नहीं पहुंचता, ये भी चला एक शेवटचा वैभवला विचार, वैभवशाली विचार आहे। नमस्कार, जय महाराज। अरे वाह, धन्यवाद। नाही विचारलं तरी चालेल। नाही, आता धन्यवाद दिले त्याला साजेचा प्रश्न विचार। प्रश्न ईव्हीएमवर होता। लोकसभाच्या नंतर त्याच ठिकाणी ईव्हीएमवर संशय घेण्यात आला होता, विधानसभेनंतर तर ईव्हीएम हॅक आणि दुबार मतदानावर आक्षेप होता। आता महापालिकेत ज्या पद्धतीनं तुम्हाला मॅन्डेट मिळालं, आता ईव्हीएम बद्दल तुमचं काय? बघा, एका रात्रीत मत काय बदलू शकत नाही, म्हणजे तसं एका रात्रीत मत बदलायचं असेल तर ईव्हीएमवरतीच तेही मतदान झालं पाहिजे। त्याच्यामुळे आत्ता ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घ्यायला लागलेलो आहोत। काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हे नक्कीच लागलेले आहेत। ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये वातावरण होतं, तुम्ही स्वतः अनुभव केलेला आहे, एक लाट वाटत होती, म्हणजे मतदान एकतर्फी होईल असं चित्र याही वेळेला होतं, विधानसभेच्या वेळेला होतं। पण एका गोष्टीचं मला जरा एक गंमत वाटते की मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल जे यायला लागले, असे एक्झिट पोल घेणारी लोक मला तरी कुठे काही दिसलेले नाहीत। म्हणजे एक्झिट पोल कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून दिले गेले का, आणि बरोबर आकडे त्याच्यानंतर जणू काही सकाळ जशी मतदानाला सुरुवात झाली, मतपेट्या उघडण्याच्या आधीच तिथले आकडे जाहीर व्हायला लागले। हे कसे काय कळले होते?
म्हणजे मतपेट्या म्हणजे आम्ही फोन करत होतो नाही साहेब अजून आमच्या मतपेट्याच उघडलेल्या नाही आहेत. अरे पण टी व्हीवर दाखवत आहेत तर नाही. आणि नंतर बघतो तर थोडं वेगळं व्हायला लागलं. त्याच्यामुळे हे सगळं अनाकलनीय हा विषय आहेच. बरं यावेळेला व्हीव्हीपॅट काढली गेली म्हणजे एक गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त गूढ करत चाललेला आहात. आणि हा एक मूळ जो आमचा आक्षेप आहे की बॅलेट पेपरवरती मतदान का व्हायला पाहिजे. कारण मी मतदार आहे. लोकशाहीमध्ये माझ्या मताला ही अमूल्य किंमत आहे. माझं मत हे कुठे जाते ते शेवटपर्यंत कळण्याचा माझा अधिकार तुम्ही हिसकावून घेतलेला आहात. आता त्यावेळेला मला ते असं झूमध्ये जसं एखादा प्राणी दाखवत अशी माझं त्या व्हीव्हीपॅटवरती रिसिप्ट दाखवत होता तर ती पण नाही दाखवत. म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा मग आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये गुंडागर्दी करून अर्ज मागे घ्यायला लावत होते म्हणजे निवडणूक पुढे आता EVM पण नाही राहणार डायरेक्ट डिक्लेअर होतील. हां तर त्याच्यामुळे आम्ही आमचं काही मत अजून बदललेलं नाही. काही ठिकाणी जिकडे संशय आहे तिकडे संशय आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा जेव्हा आमच्या हाती काही लागेल तेव्हा आम्ही बोलू. ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद. सर एक हां एक- एक- नाही आता नको एक- एक शेवटचा सर एक